नाशिकच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीनंतर आज पुण्यातही मराठा बांधवांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी 10:30च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली। तिथून टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल। या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। मराठा क्रांती मूक मोर्चाला पुण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे आणि नगर आणि नाशिकमध्ये भव्य असा प्रतिसाद मिळाल्यानंतर पुण्यामध्ये देखील आपण बघू शकतो लाखोच्या संख्येने जे मराठा नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामध्ये महिला आणि मुलींचा सहभाग जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं। लक्षणीय असा सहभाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये महिलांना पुढे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो पुणे जिल्ह्यातल्या खेडोपाड्यातील ज्या महिला किंवा मुली असतील, सगळ्याच वयोगटातील महिला ज्या असतील त्यांचा या मोर्चामध्ये सहभाग आहे। 3 मागण्या आहेत मराठा समाजाच्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोपर्डी येथील घटनेच्या बलात्कारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायद्यामधील ज्या तरतुदी आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत। अशा या ज्या मागण्या घेऊन हा जो मोर्चा आहे हा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होत आहे आणि आपण बघू शकतो पुण्यामध्ये आज हा मोर्चा निघालेला आहे। खरं तर पुण्यातील ही ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे। कुठल्याच याआधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठलाही मोर्चा कदाचितच पुण्यामध्ये निघाला असेल, त्यामुळे पुढे इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणं पुण्यामध्ये ही एक ऐतिहासिक घटना आहे असं म्हणणं आहे आणि खरंच पुढे जाऊन इतिहासामध्ये या मोर्चाला एक स्थान निर्माण होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे। या मोर्चातही तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे। अनेक नेते मंडळीही या मोर्चात सहभागी झालेत। नाशिकच्या मोर्चात सहभागी झालेल्या उदयनराजे भोसलेंनी पुण्यातही उपस्थिती लावली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। नाशिकच्या नंतर पुण्याच्या मराठा मोर्चात उदयन महाराज सहभागी झालेले आहेत। महाराजांची आपण चर्चा करूयात। महाराज, तुम्ही खासदार म्हणून, शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून, एक मराठा म्हणून मोर्चात सहभागी झाला। खासदार म्हणून, शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून की एक मराठा म्हणून मोर्चात सहभागी झाला? मी जनतेचा सेवक म्हणून या मोर्चात सहभागी झालोय। निश्चितपणे मागच्या जन्मी थोडंसं पुण्य माझ्या हातून घडलं असावं, थोडंसं मुंगी एवढं थोडंसं, की जेव्हा एवढ्या मोठ्या घराने जन्माला यायचा मला लाभ मिळाला। खासदार आहे तर ह्या लोकांमुळं, ह्या लोकांनी मला लोकशाहीच्या माध्यमातून मला खासदारकी दिली, एकदा नाही दुसऱ्यांदा। त्यामुळं मी खासदार म्हणून या ठिकाणी आलो नाही, या लोकांचं एक प्रतिनिधी म्हणून, या लोकांना न्याय मिळवून देण्याकरता त्यांचा सेवक म्हणून आज या ठिकाणी आलो आहे। महाराज, 2 मुख्य मागण्या आहेत सगळ्या मागण्यांमध्ये। एक, मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जावा। या 2 मागण्यांबद्दल तुमची काय भूमिका? पहिलं म्हणजे आरक्षण तर मिळालं पाहिजे। एक तर तुम्ही देणार असाल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही ते आमच्या पद्धतीने आम्ही घेऊच, लोकशाही पद्धतीने। नाहीतर मग सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। तर ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर ही या मोर्चात सहभागी झाली होती। ललिता बाबरशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। मराठा मोर्चामध्ये धावपटू ललिता बाबर सहभागी झालेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। ललिता बाबर, तुम्ही मोर्चात सहभागी झालेल्या आहेत, मराठा मोर्चात। काय तुमची भूमिका आहे? या मोर्चाच्या मागण्यांना तुमचा पाठिंबा आहे? खरं तर हा मोर्चा घडतो खूप शांत पद्धतीने मोर्चा घडतोय। जो कोपर्डीची घटना घडली ती घटना घडू नये आणि पुढे अशा घटना घडल्या तर मुलींना खरं तर हे संरक्षण पाहिजे आणि अशा घटना घडू नये तर ते जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। खरं तर अशा घटना पुढे घडल्या नाही पाहिजे। या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळतोय। आरक्षणाचा विषय किंवा अॅट्रॉसिटीचा विषय, या सगळ्याच विषयांना तुमचा पाठिंबा आहे का? तुमची काय आणखी वेगळी खेळाडू म्हणून वेगळी मागणी आहे का? खेळाडू म्हणून खरं तर पाहायला गेलं तर मराठी आरक्षण हे खूप जरुरी आहे। धन्यवाद। या होत्या ललिता बाबर। मराठा आरक्षण मिळायला हवं आणि त्यासाठी या खास मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी पुण्यात वॉर रूम उभारण्यात आली आहे। या वॉर रूम मधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचं नियोजन करण्यात येत आहे। 400 स्वयंसेवक वॉर रूम मध्ये कार्यरत आहेत। स्वतंत्र IT सेलही इथे कार्यरत आहे।
वॉर रूममध्ये महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग आहे. मोर्चाचं काटेकोर नियोजन वॉर रूममधून होत आहे. पुण्यातील मोर्चासाठी 7,000 स्वयंसेवक आहेत. पार्किंगसाठी 80 ग्राउंड्स आहेत. यातील आयोजकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. राज्यभर होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांना मोठी गर्दी होते, तशीच प्रचंड आणि विराट गर्दी पुण्यातल्या मोर्चाला देखील झालेली आहे. या मोर्चाच्या आयोजकांशी आपण या मोर्चाविषयी, पुण्यातल्या मोर्चाविषयी आणि त्यांच्या मागण्यांविषयी जाणून घेऊयात. पुण्यामध्ये आम्ही ज्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ॲट्रॉसिटीचा गैरवापर रद्द करणे, मराठा आरक्षण, शिवाजी महाराजांचं स्मारक, EBC सवलत 6 लाख, ह्या व्यतिरिक्त 2 प्रमुख मागण्या आम्ही केलेल्या आहेत की राज्यातल्या मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी एक राज्य शासनाची बार्टी आणि यशदाच्या धर्तीवर एक व्यापक मोठी संस्था तयार करावी आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, उच्च शिक्षण असं सर्वकष मराठा समाजाच्या सर्व थरातल्या गरिबांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून पुढे आणण्यासाठीचा एक मोठा प्रोग्राम, तो जवळपास 1,000 कोटी रुपयाचा आहे. अशा या प्रकल्पाची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली आहे आणि राज्य शासनाला ती करणं खरोखर शक्य आहे आणि त्यानुसार राज्य शासनाकडे ही मागणी आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 75 वेगवेगळ्या जाती धर्माच्या संघटनांनी ह्या मोर्चाला आणि या मोर्चांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांचं मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हा मराठा क्रांती मूक मोर्चा याच्या संयोजनासाठी 5,000 स्वयंसेवक आम्ही नेमलेले आहेत. त्याचप्रमाणे महिला स्वयंसेवकसुद्धा याच्यामध्ये त्यांची 500ची संख्या आहे. युवती विद्यार्थिनींची स्वयंसेवकाची संख्या 500 आहे आणि हा मोर्चाच्या निमित्तानं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं मराठामय वातावरण झालेलं आहे. गावागावातून, तालुक्यामधून, वाड्या वस्त्यावरून समाज बांधव भगिनी या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. तर एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा क्रांती मोर्चा आपण आज बघू शकतो पुण्यामध्ये. मोठ्या संख्येनं, लाखांच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेत. अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. कोपर्डी घटनेतील नराधमांना तात्काळ फाशी द्यावी, ॲट्रॉसिटी कायद्यात असलेल्या ज्या गैरवापर आहे तो बंद व्हावा, त्याचबरोबर आरक्षण मिळावं, अशा काही मागण्या आहेत मराठा समाजाच्या आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज आज रस्त्यावर उतरलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.